नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण 4 पद्धतीचे हिवाळा विशेष लाडू बघत आहोत. तर इथे मी काजू, बदाम, 1 वाटीभर शेंगदाणे, 1 वाटीभर डाळवं घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच मी खोबरकीस घेतलेलं आहे अर्धी वाटी, थोडेसे मगज बी घेतलेले आहेत आणि आता हे सर्व जे जिन्नस आहेत का आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आपल्याला हे सर्व जिन्नस जे आहेत का मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तर खूप पौष्टिक असे हे लाडू होतात आणि कमी खर्चामध्ये आपण हे लाडू कसे बनवायचे आहेत ते बघलेलं आहे. कारण सर्वांचंच बजेट खारीक खोबरं आणण्यासाठी नसतं, तर त्यांना हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असे लाडू आहेत. तर तुम्ही बजेटच्या हिशोबाने सुद्धा बघू शकता मस्त असे लाडू हे तयार होतात. तर मी इथे पाव कप तीळसुद्धा घेतलेले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत. आता खोबरकीस आहे का ते पण छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत. सर्व जिन्नस आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी इथे काजू बदामचा थोडा कमी प्रमाणात वापर केलेला आहे, कारण आपण हे बजेटनुसार हे लाडू बनवणार आहोत. तर आता आपण हे काजू बदाम पण छान असे भाजून घेऊयात. थोड्याशा मी मगज बी घेतलेले आहेत, एक मोठे 2-3 चमचे, तर त्या पण आपण छान अशा भाजून घेऊयात. आणि मनुके घेतलेले आहेत का ते आपण भाजून घेऊयात, पण ते आपण नंतर मिश्रणामध्ये मिक्स करूयात सगळालेच. आणि आपल्याला हे मिश्रण हे जे सर्व जिन्नस आपण भाजलेले आहेत का ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ न चाळताच आपल्याला घ्यायचं आहे. तर आता हे गव्हाचं पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. अगोदर कोरडंच असं भाजून घ्या आणि नंतर याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता मोठ्या चमच्याने मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. तर आता हे तूप घालून छान असं गव्हाचं पीठ आपल्याला लालसर होईपर्यंत किंवा खमंग असं भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता गव्हाचं पीठ बऱ्यापैकी भाजलेलं आहे. मला थोडं कोरडं वाटत आहे, तर पुन्हा 1 चमचा भर मी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. आता पुन्हा याला छान असं भाजून घेऊयात आपण. तर कमी गॅसवर मंद आचेवर आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याचा करपटपणा आपल्या लाडूला लागला नाही पाहिजे आणि छान असे आपले हे खमंग असे लाडू झाले पाहिजेत. आता थंडीचे दिवस आहेत, तर मुलांना तुम्ही एक डब्यात सुद्धा हा लाडू देऊ शकता. तर सर्व जिन्नस बघू शकता मी छान असे भाजून घेतलेले आहेत. तर आता ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि आपण इथे 1 कपभर गूळ घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. तर सर्व जिन्नसच्या मापाने मी 1 कपभर गूळ घेतलेला आहे, कारण आपण सर्व जिन्नस भरपूर घातलेले आहेत, तीळ, शेंगदाणे सर्व. तर आता आपण काय करूया, त्याच्यात थोडंसं पाण्याचा थेंब घालून घेऊयात, जेणेकरून हे जे गूळ आहे का करपणार नाही. आता हे गूळ आपल्याला फक्त पातळ करून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे अजिबात आपल्याला बनवायचा नाही आहे. फक्त गूळ वितळला पाहिजे एवढंच आपल्याला हे गूळ वितळवून घ्यायचं आहे. आता सर्व जिन्नस आहेत का एक करून टाकून घेऊया त्याच्यात. तर गव्हाचं पीठ अगोदर याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आपण जे बाकी जिन्नस घेतले होते का त्याचं पीठ आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता डाळवं आपण घातलेलं आहे. तर डाळव्याचा सुद्धा याच्यामध्ये वास वगैरे काही अजिबात लागत नाही. खूप खमंग असे हे लाडू होतात. तुम्ही नक्की करून बघा या हिवाळ्यामध्ये. आता थंडी भरपूर सुरू आहे, तर आपण मुलांसाठी पौष्टिक पदार्थ बनवत असतो. तर ह्या पद्धतीने लाडू बनवले तर आणखीनच आवडीने खातील. आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. गॅस बंद केलेला आहे मी. आता हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि थंड करून घेऊयात आणि नंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. कारण गूळ घातलेला आहे, तर खूप गरम असं हे मिश्रण आहे. तर एका ताटात काढून घेतलेलं आहे, बघू शकता मी. एक 15-20 मिनिटं हे ठेवलं होतं. आता याचे लगेच आपण लाडू वळून घेऊयात. तर एकसारखे लाडू हवेत यासाठी असं चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने एक पळीभर आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे लाडू वळून घेऊ शकता. तर मी इथे 4 पद्धतीचे लाडू दाखवलेले आहेत आणि तेही एकदम पौष्टिक असे लाडू आहेत. तर आपण आता हे लाडू पूर्ण वळून घेऊयात. तर बघू शकता एकदम गोल गरगरीत आपले हे लाडू तयार झालेले आहेत. मस्त असे खमंग आणि पौष्टिक असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर नक्की करून बघा. तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखविलं आहे. एकदम त्याचं टेक्स्चर जे आहे का रवाळ असं झालेलं आहे. एकदम अजिबात दाताला वगैरे चिटकत नाही तर लगेच आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे 1 कपभर मी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे तीळ आपल्याला कमी गॅसवर बघू शकता छान असे फुलेपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कपनी मी अर्धा कप इथे खोबरं घेतलेलं आहे. तर खोबळा होता तो किसून घेतलेला आहे. सर्वच ह्याच्यामध्ये मी खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबळा जो असतो का तो मी ह्याच्यामध्ये सर्व लाडूमध्ये सुकं खोबरं किस असतं का ते वापरलेलं नाही आहे मी. तर आता इथे पाव कप मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर मी आपण जे खोबरं घेतलं का त्याच्यापेक्षा कमीच शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे टरफलासहित वापरायचे आणि मी इथे याच्यामध्ये शेंगदाण्याचे टरफलं काढलेले नाहीत आणि अगोदरच्या रेसिपीमध्ये सुद्धा मी शेंगदाणे घातले होते तर त्याचे पण टरफलं काढले नव्हते. तर आता याला मिक्सरला बारीक करून घेऊयात. मी थोडंसं ओबड-धोबड वाटलेलं आहे कारण आपल्याला पुन्हा एकदा याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण 1 कपभर गूळ घातला तर तो जास्त होईल. त्यासाठी मी अर्धा कपच गूळ घातलेला आहे. आता गूळ याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला मिक्सरला फिरवून घेऊयात. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालूयात. अर्धं मिश्रण घालते मी आणि नंतर पुन्हा अर्धं मिश्रण असं करून 2 वेळेस मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. थोडीशी मी भाजलेले तीळ तसेच ठेवले होते. तर खाताना जे दाताखाली येतात का मस्त असे लागतात चवीला. त्यामुळे मी थोडेसे तसेच तीळ ठेवले होते. तर आता काय करूयात, आता याचे लाडू वळून घेऊयात. मस्त एकदम भन्नाट चवीचे हे लाडू होतात. नक्की करून बघा आणि एकदम पौष्टिक. हिवाळ्यामध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात. तिळामध्ये फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक असतात, जे शरीरासाठी पोषक असतात. त्यामुळे हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास सुद्धा कमी होतो. त्यामुळे थंडीचे तीळसुद्धा खाल्लेच पाहिजे. मुलांनासुद्धा खाऊ घातले पाहिजेत. तर रोज तुम्ही मुलांना हा डब्यातसुद्धा एक लाडू देऊ शकता. तर बघू शकता मस्त असे आपले हे लाडू वळून झालेले आहेत. तर आता आपण तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते आणि आपण आता लगेच दुसऱ्या पण जे लाडूची रेसिपी आहे का त्याला सुरुवात करणार आहोत. तर बघू शकता टेक्स्चर त्याचं एकदम असं दाताला वगैरे चिटकत नाहीत ही लाडू आणि चवीला तर मस्त भन्नाट असे लागतात. नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. तर लगेच आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता ही तिसरी रेसिपी आहे का याच्यामध्ये मी उडदाची डाळ वापरलेली आहे. तर ही डाळ मी अर्धा कप घेतलेली आहे. स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. खारीक घेतलेली आहे, डिंक घेतलेला आहे, काजू, बदाम घेतलेले आहेत, थोडीशी मगजबी आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये चारोळीसुद्धा घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे. खारकेचं आणि खोबऱ्याचं प्रमाण मी समान ठेवलेलं आहे. 1 वाटीभर खारीक तोडून चुरा करून घेतलेली आहे बघू शकता आणि तेवढंच थोडं त्याच्यापेक्षा कमी खोबरं घेतलेलं आहे. तर तुम्ही सारखं प्रमाणसुद्धा ठेवू शकता. तर अशी थोडीशी आपल्याला ही खारीक जी आहे का ती छान अशी गरम करून घ्यायची आहे. आता खोबरं पण असंच गरम करून घ्यायचं आहे. कमी गॅसवर आपल्याला हे जिन्नस जे आहेत का ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला हे थंड करून मिक्सरला सुद्धा बारीक करायचे. तर आपण घरच्या घरीच हे खारकेचं पावडर आपण तयार केलेलं आहे. तर आता मी इथे काजू जे आहेत का ते भाजून घेते. बदामसुद्धा भाजून घेतलेले आहेत. तर कोरडेच मी फक्त बदाम भाजताना थोडंसं तूप घातलेलं आहे. बाकी जिन्नस मी कोरडेच भाजून घेतलेले आहेत. तर आता मगजबी आणि चारोळीसुद्धा आपण भाजून घेऊया. 2-2 चमचे मी इथे घेतलेली आहे. थोडंसं तूप घालायचं आहे. आता हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता काय करूयात पुन्हा तूप घालूयात. तर इथे 1 मोठा चमचाभर मी इथे तूप घातलेलं आहे. आता इथे आपण डिंक घातलेला आहे. तर हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर डिंक शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रथिने आणि फॉलिक ॲसिडसुद्धा असते. उष्माघातक टाळण्यासाठी डिंक काम करते. तर आता मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. तर 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि छान अशी आपल्याला लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायची आहे. बघू शकता रंग बदललेला आहे डाळीचा. आता ही डाळ पण आपण काढून घेऊयात आणि सर्व जिन्नस थंड करून घेऊयात. तर अगोदर खारीक आणि खोबरं असं एकत्रच काढून घ्यायचं जेणेकरून लवकर ते वाटल्या जातं.
तर बघू शकता मस्त असं हे मिश्रण वाटल्या गेलेलं आहे आणि मी डाळसुद्धा वाटून घेतलेली आहे. आता पुन्हा एक मोठा चमचा तूप घालायचा आहे आणि ही डाळ जी आहे का आपण भाजून घेतलेली, पीठ करून घेतलेलं आहे का, तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो थोडा उडदाच्या डाळीला उग्र वास असतो ना, तो निघून जाईल. त्यामुळे असे तुपामध्ये आपल्याला ही छान अशी भाजून घ्यायची आहे. मी पुन्हा अर्धा चमचा याच्यामध्ये तूप घातलं होतं, थोडं मला कमी वाटत होतं तर. आता डाळ छान भाजून घेतलेली आहे. आता इथे पुन्हा मी तूप घातलेलं आहे. तर एकूण मिळून मला पाव कप तूप लागलेलं आहे या रेसिपीसाठी, किंवा ते 1/3 कप आपण म्हणतो का, तो कप मी इथे वापरलेला आहे तूप. आता इथे 1 कपभर मी गूळ घेतलेला आहे. तर मोजून मी कपाने 1 कपभर गूळ घेतलेला आहे, कारण सर्व जिन्नस आहेत तर त्यामुळे त्याच्या अंदाजे मी इथे 1 कपभर गूळ घेतलेला आहे. आणि खारीक आपण याच्यामध्ये घातलेली आहे. खारकीला गोडवा असतो, त्यामुळे इथे 1 कपभर गूळ घातलेला आहे. आता आपल्याला गूळ नुसता पातळ करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. तर मनुकेसुद्धा मी इथे गुळामध्येच टाकून घेते. आता गुळाचं मिश्रण आपण छान असं थंड करून घेतलेलं आहे आणि बाकी मिश्रण आहे का, ते व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेलं आहे. डाळीचं पीठ आणि बाकी आपण ड्रायफ्रूट सर्व जे जिन्नस वाटून घेतले होते का, ते आता थंड झालेला गूळ याच्यामध्ये घालायचा. एकदम थंड पण नाही आणि एकदम कडकडीत सुद्धा नाही, हाताला सोसवेल असा गूळ झालेला आहे. तेव्हा याच्यामध्ये ओतून घ्यायचा आणि अगोदर चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. चवीला एकदम भन्नाट आणि एकदम पौष्टिक असे हे लाडू तयार होतात. तुम्ही नक्की करून बघा, सर्वांनाच आवडतील आणि लहानापासून मोठ्यापर्यंत हे लाडू खायला पौष्टिक पण आहेत. तुमच्या घरी जर आजी आजोबा जर तुम्ही असतील, आजी बाबा, ते सुद्धा खाऊ शकतात हे लाडू, तुम्ही ह्या पद्धतीने केले तर. नक्की करून बघा आणि कमी खर्चात कमी वेळात हे लाडू तयार होतात. तर मुलांना मेथीचे लाडू आवडत नाही, तर मेथ्या कडू असतात, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा मुलांना लाडू देऊ शकता. तर मी हे सर्व लाडू जे आहेत का अशा पद्धतीने वळून घेते. तर लाडूचा आकार लहान मोठा तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर बघू शकता मस्त असे लाडू वळून झालेले आहेत. एकदम पौष्टिक असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. सर्व जिन्नस जे आहेत का आपण छान प्रकारे भाजून आणि एकदम पौष्टिक असे हे लाडू तयार झालेले, मुलांच्या डब्यात एक सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर लगेच आता आपल्या चौथ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे. तर हे भाजून घ्यायचं आहे. अर्धा कप खोबरं आहे. तर हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि 1 कपभर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तर शेंगदाणे मी भाजून त्याचे टरफलं काढून घेतलेले आहेत. तर आता हे जे आहे का, शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ मिसळून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी शेंगदाणे आणि खोबरं जे आहे का जाडसरच वाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाणे मी अख्खे आणि थोडंसं खोबरं मी तसंच ठेवलेलं आहे. आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर आता आपण हे गूळ शेंगदाणे एकदा पुन्हा मिक्सरला बारीक करून घेऊयात. आणि आपण ह्या रेसिपीला अजिबात तुपाचा वापर केलेला नाही. आपण तिळगुळाच्या लाडूला आणि शेंगदाण्याच्या लाडूला 1 थेंबभरही तुपाचा वापर केलेला नाही. तर बघू शकता मस्त असे हे लाडू तयार होतात. आपण जे खोबरं आणि शेंगदाणे ठेवले होते का, ते असे मिक्स करून घ्यायचे. ते एकदम खाते वेळेस दाताखाली येते का, तेव्हा खूप छान असे हे शेंगदाणे लागतात. तर शेंगदाण्यामध्ये सुद्धा कॅल्शियम आणि विटॅमिन डी असते. शेंगदाणे खाल्ल्याने स्किन पण चांगली होते आणि ब्लड शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. तर हिवाळ्यामध्ये शेंगदाणे खाल्लेच पाहिजेत आता. आणि आपण गूळसुद्धा वापरलेला आहे. गुळामुळे काय होतं, रक्त शुद्ध होते आणि याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर असतो. पोटाच्या विविध तक्रारीवर गूळ हा रामबाण उपाय आहे. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असेल त्यांनी गूळ खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास जो आहे का कमी होतो. तर भरपूर आपण हे फायदे असलेले आपण ड्रायफ्रूट आणि सर्व जिन्नसमध्ये काही ना काही आहेच. त्यामुळे हे नक्की लाडू तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.